Hello guys, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn past perfect continuous tense. How do we make or recognize past perfect continuous tense? Past perfect continuous tense म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. याचे वाक्य कसे ओळखायचे किंवा कसे तयार करायचे हे आज आपण शिकूया. So let's start. By taking had after any subject after that been use been and the first form of the verb is followed by ing form. कोणताही कर्ता असू द्या, त्यानंतर कर्त्याच्या नंतर हॅड आणि त्यानंतर बीन घ्यावे आणि क्रियापदाचं पहिलं रूप त्याला ing प्रत्यय असलेला असल्यास लावलेला असल्यास काय पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ आहे असे समजावे. इन शॉर्ट, हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस ing. एक्झाम्पल आहे, ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल यस्टरडे. याचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर याचा अर्थ असा होतो की तो कालपासून फुटबॉल खेळत आलेला होता. नेक्स्ट आहे, शी हॅड बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून झोपत आलेली होती असा अर्थ होतो. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. पुटिंग नॉट आफ्टर हॅड बीन मेक्स द सेंटेन्स निगेटिव्ह. हॅड बीनच्या नंतर नॉट ठेवल्याने निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतात. एक्झाम्पल आहे, ही हॅड बीन नॉट प्लेइंग फुटबॉल यस्टरडे. आता इथं हॅड बीन आहे, त्यापुढे नॉट ठेवल्याने काय झाले निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाला. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, तो कालपासून फुटबॉल खेळत आलेला नव्हता. आणि शी हॅड बीन नॉट स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून झोपत आलेली नव्हती. आता यातच येस नो क्वेश्चन्स बघू. टू पुट हॅड ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म येस नो क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्स जर तयार करायचे असतील तर त्याआधी वाक्याच्या आरंभी काय ठेवावं लागेल, हॅड. हॅड ठेवल्याने काय होतं, येस नो क्वेश्चन्स तयार होतात. जसे की एक्झाम्पल्स आहेत, हॅड ही बीन प्लेइंग फुटबॉल यस्टरडे. हॅड शी बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. तर याचाच अर्थ काय होतो, तर तो कालपासून फुटबॉल खेळत आला होता का. आणि नेक्स्ट, ती सकाळपासून झोपत आली होती का असा अर्थ होतो. आता नेक्स्ट WH क्वेश्चन्स. व्हेन मेकिंग WH क्वेश्चन्स इंटरॉगेटिव्ह वर्ड्स लाईक वाय, वेअर, व्हेन शुड बी टेकन ऑफ द बिगिनिंग. आता चालू पूर्ण भूतकाळामध्ये WH क्वेश्चन्स जर बनवायचे असतील तर व्हाय, वेअर, व्हेन यासारखे जे प्रश्नवाचक शब्द आहेत ते वाक्याच्या आरंभी घ्यावे लागतात. त्यामुळे काय होते, WH क्वेश्चन्स तयार होतात. तर एक्झाम्पल आहे इथं, व्हाय हॅड रिया बीन बेकिंग केक फ्रॉम 4 days. याचा अर्थ जर पाहिला तर रिया 4 दिवसापासून केक का बनवत आलेली होती असा अर्थ होतो. इथं क्वेश्चन मार्क द्यायचा राहील. आणि नंतर काय, व्हेअर हॅड यू बीन लर्निंग मॅथ सिन्स यस्टरडे. तर याचा अर्थ काय होईल, याचा जर अर्थ बघायला गेलो तर याचा अर्थ असा होतो की तू कालपासून मॅथ का शिकत आला होतास असा, नाही कुठे शिकत आला होतास असा याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ यामध्ये येस नो क्वेश्चन्स, पहिल्यांदा निगेटिव्ह सेंटेन्स, पुन्हा येस नो क्वेश्चन्स, WH क्वेश्चन्स कसे तयार करायचे किंवा कसे ओळखायचे हे आपण शिकलो. जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता किंवा सबस्क्राईब पण करू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू अगेन. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.